आणि तुम्ही आम्ही धरेला बोकड्याच्या गळ्यातला दूर. आपण रिकामा धरतो, जे धरायचं ते धरत नाहीत. ऐका, सांगायचं मला अधिकार कशामुळे प्राप्त झाला? हा अधिकार चोर म्हणतात, गळ्याला बांधतायत. गळा बांधून या दोर धरीला पंढरीचा चोर. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. कशामुळं झाला? जनाबाई काय करायच्या? त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं सारखं त्यांच्या मुखामध्ये भजन असायचं. कशावरून असायचं? आपण परवाच्या दिवशीला तुकोबरायांच्या जीवनातला प्रसंग तुम्हाला सांगितला होता. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. लाभाची आसोसे पुढे झाली वना, लाभाची आसोसे पुढे झाली वना. मला तुम्हाला अधिकार सांगायचा आहे. भगवान परमात्म्यावर यांचा संतांचा कसा अधिकार आहे, तेवढा अधिकार आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तेवढा आपल्याकडून प्राप्त होणं ह्या जन्मात शक्य नाही महाराज. जन्मजन्मांतरी आपल्याला तेवढी साधना करावी लागेल, तेव्हा आपला कुठं तेवढा अधिकार होऊ शकत नाही. आपण पायाची नक्की आपली सुरुवात सुद्धा नाही मायबा. ऐका, जनाबाई भगवान परमात्म्याला धरून आणतात. एक तुम्हाला उत्तर झालं. दुसरं उत्तर तुम्हाला आता हे जे प्रमाण झालं ते प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगतो. अजून ऐका, जनाबाई काय करतात? तर जनाबाई भगवंताला शिव्या सुद्धा देण्याचा अधिकार जनाबाईचा आहे. काय म्हणतात जनाबाई? अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. पुढचे शब्द ऐकण्याचं ते अवघड आहे. म्हणजे एवढा अधिकार कशामुळे झाला? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. ऐका, पूर्ण अभंग तुम्ही पाहून घ्या. म्हणजे शिव्या देतात. अधिकार कशामुळं? त्याचं कारण आहे, माझी मज झाली अनावर वाचा. त्या भगवान परमात्म्याचं भजन आणि भगवान परमात्म्याची सेवा. एक जण त्या ठिकाणी जनाबाईंचं असंच नाव ऐकलं आणि नाव ऐकून त्या ठिकाणी जनाबाईच्या त्या ठिकाणी पंढरपूरला गेले. जनाबाईंना शोधत ह्याला विचार त्याला विचार. एकानं सांगितलं जनाबाई कुठं राहतात? म्हणले त्या गल्लीला राहतात. आता जाता पुढं पाहिलं तर पुढं दोन बाया भांडत होत्या. कंबर खोवलं आणि त्यांचे भांडणं चालू. ते कशावरून भांडणं? तर त्या गौऱ्यावरून भांडणं. गौऱ्या शेणाच्या त्याच्यावरून भांडणं चालले. जनाबाईच्या सगळ्यात जास्त भांड कुदळ त्याच्यामध्ये आमची जनाबाई होती. बाकीची बिचारी थोडं पुढून प्रतिकार करायची, पण जनाबाई सुद्धा त्या ठिकाणी कंबर खचून त्या ठिकाणी भांडणं चालू. ती म्हणायची ह्या गौऱ्या माझ्यात, ती म्हणायची ह्या गौऱ्या माझ्या, ती म्हणायची ह्या गौऱ्या माझ्यात, ती म्हणायची माझ्यात. असे भांडणं त्या ठिकाणी चालू. तेवढ्यामध्ये त्यानं विचारलं जनाबाई ह्याच्यातली कोणती? म्हणले ती पलीकडची भांडते ना म्हणे, ती जनाबाई. मग ह्यानं विचार केला, अरे आपण हिला संत समजून इथपर्यंत आलो होतो आणि हिचं येड्यावानी सामान्य लोकांवानी
भांडण करू राहिले. संत म्हणजे तुम्हाला काय वाटतं संत कसे असतात? संत दिसाय असायला तुमच्या आमच्यासारखेच असतात, ओळखू येत नाही. परंतु ते संत माणसांसारखे नसतात. दिसायला आपल्यासारखे असतात परंतु आपल्यासारखे, कारण माणसं एवढा लबाड या जगात कोणीच नाही. या जीवा एवढा लबाड या जगामध्ये कोणीच नाही. मायबा देवाला दिलंय आश्वासन, अजूनपर्यंत आपण आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आपण त्या दिवशीच पाहिला केलेला नवस आपण अजूनपर्यंत देवाचा फेडलाय का? नाही फेडला. कोणीच फेडत नाही मायबा, एवढा लबाड आहे. त्याच्यामुळं समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवते जगा मानसाच्या सारी. दिसायला आपल्यासारखे असतात, राहायला आपल्यामध्ये असतात, परंतु ते माणसं नसून ते संत असतात. मायबाप ऐका, सांगायचा भाव असा आहे, त्यानं पाहिलं अरे ही तर सामान्य लोकांसारखं सामान्य बाईसारखं भांडण करते, ही कशाची आली जनाबाई, म्हणून जाऊ द्या ठीक आहे हरकत नाही, तिथं आपण जाऊन किमान भांडण तरी मिटवू. ते तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, ते म्हणतात काय जनाबाई का बरं भांडताय? तुमचं नाव ऐकून मी इथपर्यंत एवढ्या लांबपर्यंत आलो आणि तुमचे ते इथं भांडणं चालू आहेत. मग त्यावेळेला जनाबाई म्हणतात ह्याच्यातल्या गौऱ्या माझ्या आहेत, आणि ती बाई म्हणते की त्या गौऱ्या माझ्या आहेत. आणि खरं पाहायला गेलं तर त्या जनाबाईंच्याच गौऱ्या होत्या, पण तिनं काय केलं 2-4 गौऱ्या अशा मिक्स करून टाकल्या. त्याच्यामुळे त्या दोघींचं भांडण चालू. मग त्यावेळेला आता भांडण मिटायचं कसं? भांडण मिटायला काहीतरी उपाय पाहिजे ना. आता गौऱ्यांमधून आपण मिटवायचं कसं? कोणी किती थापल्या आणि कोणी किती थांबल्या, किती थापल्या. मग त्यावेळेला जनाबाईने सांगितलं एक काम करा म्हणजे, आता जेवढ्या गौऱ्या पडलेल्या आहेत ना, त्या गौरीमधून ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नाव ऐकायला येईल, विठ्ठल विठ्ठल भजन ऐकायला येईल, ती गौरी माझी समजायची. त्या माणसानं, तो माणूस म्हटला असं काही येड्यावानी काही बोलती ही बाई बरळल्यावानी येड्यावानी काही पण नाही म्हटले, तुम्ही कानाला लावून तर पहा महाराज. त्या माणसानं त्या ठिकाणी त्या गौऱ्या आपल्या कानाला लावल्या तर त्या कानातून आवाज यायचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशामुळं दुसऱ्या गौरीला हात लावा आणि कानाला लावा आणि त्याच्यातून भजन यायचं, विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचं भजन त्या ठिकाणी नामस्मरण यायचं. का? ह्याचं कारण दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे, प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं त्या भजन करायचं महाराज. तसंच आपण पण भजन करायचं, सर्वांनी टाळी वाजवून. चला पाणी पिया पण टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल
असं म्हणावं लागतं आपल्याला. विठ्ठल माझा माझा माझा. कोण कोण म्हटलं खरंच सांगा बरं. नाही म्हणत माय बाप, किती सांगा तुम्हाला, उघडू उघडू ते सांगितलं तुम्हाला तर तुमच्यामध्ये फरक पडू शकत नाही. कारण हा माणूस आहे. सांगितलं नाही ह्याच्या एवढा लबाड दुसरा कोणीच नाही. सांगा बरं कोणा कोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हात वर करा सर्वांनी. सर्वांनी म्हणजे ज्याला वाटतंय देवानं आपल्या घरी यावा. कोणा कोणाला वाटतंय देवानं आपल्या घरी यावा? होय मामी? मग वर करा मोठ्याने हात. कोणा कोणाला वाटतंय? लाजता कशाला? जावयाला थोडीच बोलवायचं आपल्याला. हा, धोंड्याचा महिना लय लांब आहे, अजून 1 महिना बाकी. कोणा कोणाला वाटतंय देव आपल्या घरी यावा? आपली अजून ओळख झाली नाही का? मामी म्हणत्या काल येऊन गेलेली. बर ऐका, कोणा कोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं देव आपल्या घरी यावा. आता माझा प्रश्न असा आहे, कोणाला कोणाला वाटतं आपण देवा घरी जावं? ही तर गंमत आहे माय बाप. ही तर गंमत आहे. प्रत्येकाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं, पण भजन आपल्याला करायचं नाही. आणि देवा घरी जायचं का म्हटलं का चिड. अहो मर, एखाद्याला मर म्हटलं तरी आगा मर हा बोलून सहाती माऊलीत ज्ञानोबा म्हणतात. एखाद्याला मर म्हणलं का त्याची तळपायाची आग. अरे जाय ना मर ना तिकडं. मर म्हणलं का त्याच्यावरून भानगडीत आहेत का नाही, भांडणं करतात का नाही? अवघड आहे माय बाप. ऐका, सांगायचं काय तर देव प्रत्येकाला वाटतो आपल्याकडे यावा, परंतु आपण देवाला येण्याकरता तसा रस्ता तयार करीतच नाही, तेवढी साधना आपण करीतच नाही. एक भजन तुम्हाला सांगतो, त्याच्यावरून ओळखा तुम्ही का भगवान परमात्मा तिला भेटण्याकरता. भगवान परमात्मा बघा, जातीचा कुळाचा कशाचाच माझा भगवान परमात्मा विचार करत नाही. ऐका, एक भजन म्हणतो, त्याच्यावरून तुम्ही ओळखा का भगवान परमात्मा कोणाला भेटायला गेला. जब मेरे राम जी का आवन होगा. कोण? ठकवाजी कोण? भजन ऐकलं नाही तुम्ही? काय वाटतं? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से साथ साथ लक्ष्मण जी का आवन होगा, शबर की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम आवन होगा, शबर की कुटिया का पावन होगा.
कोण? शबरी माता. शबरी माता आपल्याला जातभेद त्या ठिकाणी करायचा नाही, परंतु कुठल्या जातीची होती? भिल्ल. भिल्ल जातीची होती. एकदा त्या ठिकाणी तिचे वडील राजे होते, वनराजे त्या ठिकाणी होते. त्यांनी तिचं लग्न ठरवलं आणि लग्न ठरवल्यानंतर महाराज तिनं पाहिलं समोर दारासमोर 1000 ते 2000 त्या ठिकाणी बोकडे आणून बांधले होते. मग तिनं सहज विचारलं, काऊ पप्पा एवढे बोकडे कशा करता? बाबा एवढे बोकडे शेळ्या कशा करता? एवढे जनावर कशा करता? मग त्यावेळेला तिच्या बापानं सांगितलं, शबरी अगं तुझं उद्या आपल्याला तुला पाहण्याकरता पाहुणे येणार आहेत आणि त्या पाहुण्यांच्या मेजवानी करता हे सगळे काय करायचे? बोला ना. कापायचे. कोण म्हणले? कोणाला म्हणले? कशाला म्हणले? ऐका, शबरी माता. बाबा एवढे जनावर कशा करता? म्हटले तुला पाहण्याकरता पाहुणे येणार आहेत आणि त्याच्याकरता हे उद्या त्यांच्या मेजवानी करता आपल्याला बोकडं कापायचं. हे फक्त तिच्या कानावर पडलं महाराज. हे शब्द तिच्या कानावर पडले. शबरी माता म्हटली, जर माझ्यामुळं माझ्या एकलीमुळं जर एवढे त्या ठिकाणी प्राण जाणार असतील तर मी तर न राहिलेलंच बरं. म्हणून रात्रीच्या वेळेला तिनं डायरेक्ट धूम ठोकली. सनाना पिरिरी मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी येऊन थांब. तिथं तिनं सकाळी त्या ठिकाणी ऋषी उठल्यानंतर त्यांच्या अगोदर तिनं उठावं आणि उठल्यानंतर ते ज्या रस्त्यानं स्नानाला जायचे त्या स्नानाला जात असणाऱ्या रस्त्याला त्या ठिकाणी एका झाडावर जाऊन बसली. झाडावर रातभर झोपावं आणि पहाटे ज्या रस्त्यानं ते गुरुजी त्या ठिकाणी ऋषी जातात स्नानाला जातात त्या रस्त्यावर त्यांच्या येण्याच्या अगोदर सुंदर असे जसं आज सत्कार आपला त्या ठिकाणी केलाय असे फुलं त्या ठिकाणी तिनं टाकावेत. असा रोजचा तिचा दिनक्रम. एक दिवस त्यांनी त्यांच्या शिष्यांना विचारलं, काय रे बघा रे, हे सकाळी एवढे उठून आपल्या सकाळी शिष्यांमध्ये एखादा कोणी भक्त असेल ज्याचं फार गुरुवर प्रेम असेल त्या पोराने त्या ठिकाणी फुलं टाकत असेल. म्हणून त्यांनी विचारणा केली, काय रे तुम्ही फुलं त्या ठिकाणी रोज सकाळी टाकता का? म्हणले आम्ही कोणीच टाकत नाही. खरं सांगा? म्हणले आम्ही कोणीच टाकत नाही. मग तपास करा म्हणले. म्हणून तपास करण्याकरता ते काय झालं, आज जायचे ज्या रस्त्यानं त्या ठिकाणी जायचे ना त्यांचा रोजचा ब्रह्ममुहूर्ताचा टाइम होता, पण त्याच्या अगोदर 1 तास अगोदर त्या ठिकाणी ऋषी तिथे जाऊन थांबले आणि त्यांनी पाहिलं ते एक बारीक बालिका सुंदर अशी मुलगी त्या ठिकाणी सगळीकडे रांगोळी काढते, फुलांना त्या ठिकाणी रास त्या ठिकाणी काढते. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी पाहिल्यानंतर आवाज दिला, कोण आहेस? जसा आवाज दिला तसा आवाज दिल्याबरोबर शबरी माता घाबरल्या. ऐका, पूर्वीचा काळ होता आणि पूर्वीच्या काळामध्ये ह्या प्रथा जरा जास्त होत्या. आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी विहिरीवर पाणी पिऊ देत नव्हते. असं कडीला त्या ठिकाणी बसून जेऊ घालायचे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जुने लोक आम्हाला भरपूर त्या ठिकाणी गोष्टी सांगतात. पूर्वीच्या काळामध्ये असे जातीभेद भरपूर होता मायबाप. परंतु ऐका, संप्रदायामध्ये जात नावाची गोष्ट नाही. कुठल्याही जातीचा का असेना, परंतु भगवत भक्त झाल्यानंतर त्याची जात एकच आहे. कोणती? भगवान परमात्म्याची जात. आपण सर्व सनातन धर्माचे आहोत. आपण आपला जन्म काय, मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, आपण मनु आणि शत्रुपा म्हणजे एकाच माईन बापाचे लेकरं आहोत महाराज. आपण वेगळे नाही, फक्त कर्मानं त्या ठिकाणी आपली जात ठरत असते. जर एखादा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला, माझे शब्द जरा नीट लक्ष देऊन ऐका तर कळन, नाही तर मंड पाहून जाईल. जरा नीट बघा, नाही तर त्याचा गैरअर्थ तुम्ही करून घेऊ शकाल. ऐका, एखादा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला पण तो जर नालायक काम करीत असेल तर त्याच्या इतका नीच, त्याच्या इतका क्षुद्र, तो क्षुद्र जातीचा समजायचा. कर्मावरून जात ठरत असते. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपल्याला भगवान परमात्मा भगवद्गीतेमध्ये सांगतात आपल्या कर्मावरून सगळं ठरतं. कर्मानं आपली जात ठरते. ब्राह्मण कुळाला शुद्ध कुळामध्ये जन्माला आला पण काम काय करतोय? क्षुद्रासारखे करतोय, म्हणून त्याची जात काय झाली? ब्राह्मण असून क्षुद्र. एखादा क्षुद्र जातीमध्ये जन्माला आला परंतु त्याचं भगवत प्राप्ती करता धडपड चालू आहे. भगवान परमात्म्याचं भजन करतोय, भगवान परमात्म्याची भक्ती करतोय, भगवान परमात्म्याचं पूजन करतोय. तो क्षुद्र जातीमध्ये जरी जन्माला आला तरी तो कर्मानं काय आहे? ब्राह्मण आहे. म्हणजे कर्मावरून जाती येत नाही बाप, परंतु आपण कर्मावरून जाती ठरवित नाहीत. आपण नुसत्या जातीवरून, ज्या कुळात जन्माला आला त्याच्यावरून जात ठरवतो, त्याच्यावरून जात ठरत नाही. तुम्ही किती चांगल्या कुळातले असताना पण तुमचे कर्म कसे आणि तिचा वर हिशोब, आपण कुठल्या कुळात जन्माला आलो ह्याचा हिशोब होत नाही. मग कोणाचा होतो?
केले कर्म झाले, हा, त्या कर्माचा वर त्या ठिकाणी हिशोब होतो. तुम्ही काय केलं, किती भजन केलं, किती बांध कोरले, हा, किती चोऱ्या माऱ्या केल्या, किती खोटं बोलले, किती लोकांचे घर फोडले, हा सगळा हिशोब कुठं होतो? वर होतो. त्याच्यामुळे आपले कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे. असो सांगायचा भाव माझा असा आहे. तर आवाज दिला ऋषीने, कोण आहेस तू? म्हटले मी भिल्ल समाजातली अमुक अमुक राजाची पोरगी. आणि इथं काय करतेस? काय नाही म्हटले. तर मग सगळी कथा त्यांनी तिथं सांगितली की माझं त्या ठिकाणी मला पाहण्याकरता पाहुणे येणार होते आणि एवढे येणार त्याच्याकरता एवढे बळी जाणार होते, म्हणून मी ते सगळं सोडलं, घराचा त्याग केला आणि इथं आले. मग गुरुजींनी तिला त्या ठिकाणी आश्रमामध्ये आणलं. आश्रमामध्ये त्या ठिकाणी तिची रोजची सेवा त्या ठिकाणी दिनकर्म त्या ठिकाणी दिनचर्या सांगितली आणि सांगितल्यानंतर आता गुरुजींचा त्या ठिकाणी अवतार कार्य संपून त्या ठिकाणी जाण्याची वेळ त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शबरी मातेला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवून तिच्या त्या सेवेवर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी शबरी मातेला गुरुजींनी सांगितलं, हे शबरी, एक दिवस अशीच तू सेवा करीत राहा, एक दिवस प्रभू श्रीरामचंद्र तुला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. ऐका, तेवढ्याच शब्दावर तिनं त्या ठिकाणी विश्वास ठेवला. रोज सकाळी तिनं उठावं, गुरुजीनं ज्या रस्त्याकडे हात केला होता त्या रस्त्याला त्या ठिकाणी तिने रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान करावं, फुलं त्या ठिकाणी तोडून आणावे, ज्या त्या काळामध्ये जे फुलं असतील ते फुलं त्या ठिकाणी तोडून आणावे. संपूर्ण रस्त्यावर त्या ठिकाणी तिनं सडा समार्जन करून त्याच्यावर फुलं त्या ठिकाणी टाकावेत आणि भगवान परमात्म्याची येण्याची वाट पाहावी. चित्रकोट पे घाट घाट पर, चित्रकोट पे घाट घाट पर, सबरी देखे वाट, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना, राम मेरे घर आना. हरी बोल. सुंदर प्रमाण महाराजांनी त्या ठिकाणी दिलं. शबरी मातेनं त्या शब्दावर विश्वास ठेवला, भगवान परमात्म्यावर प्रेम केलं आणि भगवान परमात्मा तिला भेटण्याकरता आले. तिनं विचार केला का? गुरुजीनं तर तिला सांगितलं सुद्धा नव्हतं या दिवसाला येणार, या तारखेला येणार, या वेळेला येणार, असं सांगितलं होतं का? नव्हतं सांगितलं. पण विश्वास ठेवून केलं का नाही? आपल्याला जर सांगितलं तर आपण विश्वास ठेवूत का? एखाद्याला म्हणलं माळ घालते, म्हणते महाराज थांबा, मला त्या थोडंसं कंट्रोल करावं लागेल, 1 वर्षाने घालू. अरे भावड्या, 1 वर्ष जगशील ह्याची तुला गॅरंटी आहे का? आहे गॅरंटी? कोणाचे क्षणाचा भरोसा आहे का? ना तुझा भरोसा ना माझा. बरोबर. त्याच्यामुळे त्या ठिकाणी म्हणतात कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगात, कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगात. शब्द आठवले नाही जास्त बघा, पण त्याच्यामधला शब्द आहेत ना तुझा भरोसा ना माझा भरोसा. नंतर मग ते 1-2 वाक्य आहेत आणि त्याच्यानंतर कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. ऐका, कधीच कुणाचा त्या ठिकाणी भरोसा नाही महाराज. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. महाराज सगळं ह्याच्यातलं पाखरू एकदा उडून गेलं का हा पिंजरा काय होणार आहे?
असाच रिकामा राहणार आहे. मग हा इथून गेल्यानंतर जातो कुठं? याच्यातलं पाखरू उडून गेलं. पाखरा हा म्हणा, तुमचं पुढचं तुम्हीच म्हणा. आझाद केलं. ऐका, हे नुसतं गाणं म्हणून पाहू नका, त्याच्यातला भाव ओळखा तुम्ही. काय म्हणते ते? ह्या शरीराला म्हणतंय पाखरा आझाद केलं तुला, आणि त्यानं आझाद केलं का आपण पण मग घरातून लाता मारून बाहेर काढतो. पेटवतो का नाही? जास्त वेळ ठेवतो का? सांगा बरं. एखादा आमदार आहे, खासदार आहे, लय मोठा आहे, आणि त्याला 10 दिवस घरामध्ये ठुलं म्हणून आतापर्यंत ऐकलं आलं तुमचं? किती पैसा असेल, कोट्याधीश असला, त्याला घरात ठेवतात का? लगेच घराच्या का घरात आंघोळ घालतात, घरात पेटवितात का? गॅसवर ठेवतात का? कुठं पेटवतात? स्मशानात. ऐका बरं झालं स्मशानावरून विषय आला म्हणून, आता ह्याच्यावरून विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो. बंजारा समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी गंमत अशी आहे. एकदा लोकांना अग्निदाह संस्कार केला. संस्कार केल्यानंतर सगळे आपण ते राख करतो, गोळा करतो, आणि गोळा केल्यानंतर कुठं नेतो? गंगेला, ढालेगावला, किंवा इथं कुठं तुम्हाला कुठं गंगा असेल तिथं नेतो. आणि येताना आपण रिकामं येतो का हाडकं संग आणतो? आणतात ना? आणि ते थडगं बांधण्याकरता आणतात का नाही? मग ऐका, जे सगळे हाडं आपल्याला विसर्जन करून द्यावं लागतात. कारण का? देवानं आपल्याला हे मॉडेल दिलंय. आपण एखाद्याला समजा बैलगाडी समजा दिली वापरायला, मग त्यानं ते चखारी वेगळीकडं, एक चखारी दुसरीकडं, पार मोडून तोडून आपल्याला बैलगाडी आणून दिली पाहिजे का? जशी दिली तशी आणली पाहिजे? मग तुम्ही हाडकं कशाला ठेवून घेऊ राहिले? थडगं बांधून तुम्ही, अरे देवाची कधी पूजा करीनात आणि त्या थडग्याची पूजा करणार आहे? एकदा थडगं बांधल्यानंतर त्याची पूजा करावी लागते. ऐका, हे एक कारण आहे. 2 कारण आहेत आपल्याला सुखी न राहण्याला, आपल्या समाजामध्ये सुधारणा न होण्याकरता. हे एक कारण आहे. पहिलं एक कारण, गळ्यामध्ये लायसन नाही. आणि दुसरं कारण, आपले मेले, खपले, टपकले, काय त्यांनी काय लय मोठा पुरुषार्थ केला होता काय? त्याचं थडगं बांधायला आणि त्याची पूजा करायला? ते काय संत होते का देव माणसं होते? त्यांचं थडगं बांधून आपल्याला, आणि कुठं ते बरोबर रानामध्ये, शेतामध्ये नेऊन, कोणी घरापाशी, कोणी मग 12 महिने कुत्रं जाऊन तिथं मुतत आहे, कुठं काय करत आहे त्याची व्यवस्था. त्याला ऊन आहे, पाणी आहे, वारा आहे, करतात का आपण व्यवस्था? अरे देवाची करीत नाही, त्याची कधी? आणि ऐका, आणि ते हाडकामध्ये तो प्राण राहून जातो महाराज. तो जीव प्राण त्याच्यामध्ये राहतो, ते पुढं जातच नाही ना, गुतत आहे ते तिथंच. आणि मग ते बसतंय कुठं? तिथं बसत नाही, आपल्या बोखंडी. आणि मग पळ ह्या बाबाकडं, पळ त्या भक्ताकडं, जाय त्याच्याकडं, आणि मग ते लगेच ते चालूच, भगवान पांडुरंगा. काय ढोलायचे मला भरपूर प्रकार येतात, ते घुमायचे प्रकार येतात. आपल्या अंगात येत नाही, परंतु घुमता येते आपल्याला. ते बरोबर असे ते हाताचे असे करायचं. काय नुसत्यात अशा हालत. काय 8-8 दिवस आंघोळी देईन, त्यांच्या अंगात देव येतो म्हणल्यावर आम्ही आतापर्यंत कधी आमच्या सपनात सुद्धा नाही देव. आणि ज्याने 10 दिवस तोंड धुत नाहीत, 10 दिवस आंघोळी नाहीत, कधी देवाचं भजन नाही. कोण आला? आंबा आली. कोण आलं? म्हसोबा आला. अरे म्हसोबा तू या काय? ऐका, असं सांगायचंय भाव माझा असा आहे का, मेल्यानंतर 10वं बिवं झाल्यानंतर ते हाडकं पुन्हा घरात आणू नका आणि त्याचं थडगं बांधू नका. मग आपल्याला नारायण नागबलीन हेन तेन सगळ्या गोष्टी आपल्याला ब्राह्मण लोक सांगतात. ऐका, ते पितर आहेत ना, पितर, ते आपल्याला सुखानं जगू देत नाहीत. तुम्ही त्यांना बांधून ठेवलं म्हटल्यावर ते तुम्हाला बांधतील का मोकळं सोडतील? माझं पटतंय की नाही तुम्हाला बोलणं? का भाषा कळत एक नाही का? गोरमटीम बोलू याडी समज रोज काही ध्याने मारोच काही पण सवार घाल रे काही माळ. तेवढं सोडून बोला, सगळं करा, तेवढं सोडून बोला म्हणो. दसरा वारोच नाही. हो आज धोंडा अंग जमाई आहे तमारो, कुकडी बिकडी जरा खराव पराव दाणा 4 दाणा जर कमी पडतो तो मोल आणतोच.
अरे हमलारेच आणि ही गोळा कशी सारू की त्याचा वर सरूच आताच रखाडलो पोसो मस्त छेडी गावडी ढोर हा? मस्त मोठे मोठे 4 दी पाटे लावून दुचो तुम्हाला सारू तांडे पार्टी करो धोंडाम ऐका तर ते हाडकं त्या हाडामध्ये तो जीव जीवात्मा त्या ठिकाणी राहतो मायबाप त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला समाधान सुख लाभू देत नाहीत. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी सांगतो पण लोक ऐकत नाहीत. अरे याला मिशा फुटल्या नाही दाढी फुटली नाही हे काळचं पोरग कानामागून आली तिखट झाली असं म्हणतात. काहीच काही बोलत बापू आवडाकोचं यानं काही कळरोच ढुंगो तरी धोतावच काय असं बोलतात आम्हाला. शेंबडोलू एर कळे नाही ढुंगो धोयर कळे नाही हामेन शिकारोच काय. ऐका हे माझ्या करता नाही आम्ही कुठंतरी काहीतरी शिकला असेल शास्त्र पाहिलं असेल वाचला असेल ग्रंथ संतांचा आधार घेतला असेल तेव्हा तुमच्या समोर बोलतोय. नाही तर एवढं बोलायला धाडस कोण करतंय का. हे समोर इथं युट्यूब चालू आहे लाईव्ह चालू आहे ह्याच्या समोर बोलायचंय म्हटल्यावर मी काय असं उगच बोलत असेल का. मोघम उचलली जीवन लावली टाळूला तसं नाही. आपल्याला समाधानी न राहण्याला हे 2 कारण आहेत. एक कारण म्हणजे लायसन नाही आणि दुसरं कारण म्हणजे ते पितर आपण आपल्या मुक्त करायचे त्यांना मोकळं सोडायचं तर आपण त्यांना मोकळं सोडत नाही थडग्यामध्ये घालतो. थडग्यामध्ये घातलं का ते आपलं थडगं केल्याशिवाय थडग आपल्या बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही. तेवढी एक गोष्ट तुम्ही करा. चला आता आपला विषय काय चालला होता. भगवंतावर प्रेम करा. अधिकार तुम्हाला सांगत होतो शबरी मातेचा काय अधिकार होता परंतु तिनं श्रद्धा ठेवली भाव ठेवला भगवंतावर प्रेम केलं आणि भगवान परमात्मा एक दिवस तिला भेटण्याकरता आला. त्यांना भेटायला येऊ शकतो मग तुम्हाला आम्हाला भेटायला काय येऊ शकत नाही. आपल्याला पण भेटायला येऊ शकतो पण तेवढ्या भावनेनं तेवढ्या प्रेमानं गोपाळांना आपलं प्रेम ह्याच्यावरून चालू होतं. या गोपिकांना गोपाळांना भगवान परमात्म्यानं प्रेम का दिलं. अहो एवढूशा 2 घासाच्या तुपासाठी लोण्यासाठी माझा भगवान परमात्म्याला गवळणी नाचवायचं आणि भगवान परमात्मा त्यांच्या पुढे नाचायचा. ते भगवान परमात्म्याला त्या गवळणी म्हणायच्या कृष्णा इकडे. भगवान परमात्मा पळत 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 त्या ठिकाणी जायचे बोबडं तेव्हा माझे भगवान परमात्मा बोलायचे त्यावेळेला त्या गवळणी म्हणायच्या कृष्णा तुला मी लोणी देते तुम्हाला नाचून दाखव. आपण पण नाही का म्हणतो एखाद्या पोराला चॉकलेट दाखवतो चल चल इकडे इकडे मला पा दे बरं आणि पा जर देत नसलं त्याला म्हणतो मी तुला चॉकलेट देईन मग पा दे. मग ते पोरगा काय करत हळू असा गाल पुढं करत का नाही कशा करता चॉकलेट करता. तसं भगवान परमात्म्याला सुद्धा या गवळणी काय करायच्या कृष्णा तुला लोणी देते आणि लोणी देऊन काय करते तू त्याच्या बदल्यात काय कर मला नाचून दाखव. भगवान परमात्म्याला हसायला लावायचे त्याला भगवान परमात्म्याला नाचायला लावायच्या भरपूर गोष्टी त्या ठिकाणी करायच्या. अहो जगाचा चालक मालक भगवान परमात्मा सगळ्याला नाचवितो. देवानं कुणाला नाही नाचवलं सांगा चांगल्याला नाचवलं. अहो महाराज लोकांना नाही सोडलं त्यानं तर सगळ्यांना नाचवतो मायबाप. असं नाही संसारामध्ये सगळ्यांना भगवान परमात्मा नाचवतो पण त्या नाचवणाऱ्याला भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याला सुद्धा नाचवण्याची ताकद कुणामध्ये भक्तांमध्ये संतांमध्ये गोपाळांमध्ये गोपिकांमध्ये. एवढंच केलं का देवाने त्यांचं उष्ट सुद्धा खालो गोपाळांचं उष्ट. एकदा काय झालं मधुमंगलला त्या ठिकाणी त्याच्या मम्मीनं गोड असं ताक करून दिलं आणि ताक करून दिल्यानंतर आता 1 ग्लास भर त्या ठिकाणी ताक दिलं त्याने घटक्याने 1 घोट प्याला आणि दुसरा घोट त्या ठिकाणी तोंडामध्ये टाकला आणि पिणार तेवढ्या त्याच्या ध्यानात आला अरे आपल्या मम्मीने एवढं भारी आपल्याला ताक करून दिलं मग हे ताक जर मला एवढं भारी लागले माझ्या कृष्णाला कसं लागल. म्हणून ते भगवान परमात्म्याकडे धावत पळत त्या ठिकाणी कृष्णाकडे गेलं. कृष्णाकडे गेल्यानंतर देवानं त्या ठिकाणी पाहिलं भगवान परमात्मा एका दगडावर बसलेले बाजूला त्या ठिकाणी गोपाळ त्या ठिकाणी गप्पा मारतायत. भगवान परमात्म्यानं त्याला पळत येताना पाहिलं ते म्हणायचं असं करायचं. आता बोलता येईना ना तोंडात एवढं भरलंय म्हटल्यावर त्याला कसं बोलता येईल. मग काय नाही भगवान परमात्म्याला समजत नाही म्हणून त्यानं अशी उडी मारली भगवानाच्या छाताडावर. उडी मारून भगवान परमात्मा खाली पडले. खाली पडल्यावर भगवान परमात्मा तोंड दाबलं देवानं आ केलं यांनी पिचकारी मार. ऐका ती पिचकारी सुद्धा माझ्या भगवान परमात्म्यानं पेली म्हणजे गोपाळांचं खाय त्यांची उष्टावळी असं म्हटलेलं. अधिकार कशामुळे तुम्हाला हसू वाटते हसू येते भारी वाटते परंतु ऐका हा अधिकार कशामुळे. देव साधा आहे का. हिंगोलीच्या बाजारला गेला 2 लिटर त्या ठिकाणी 1 क्वार्टर आणली 1 हाणली येता रस्त्यात दुसरी हाणली
असं वाटलं की तुम्हाला भगवान कृष्ण अहो, जगाचा चालक मालक आहे महाराज. ही सृष्टी ज्याने निर्माण केली तो भगवान परमात्मा. वृक्षाची ही पानं हाले ज्याची सत्ता. ऐसा तू समार्थ ब्रह्मांडाचा, या ब्रह्मांडाचा मालक, जगाचा मालक त्या भगवान परमात्म्याला ह्यांनी नाचवावं, भगवान परमात्म्याला घोडा करावं, भगवान परमात्म्याला त्यांचं उष्ट खावं. हा अधिकार कशाचा आहे? थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. म्हणून त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी म्हणतात, भगवान परमात्म्याकडे मागताना आमचे नाथ महाराज त्या ठिकाणी म्हणतात, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भगवान परमात्म्याला काही लागत नाही, तुमचा पैसा लागत नाही, तुमचा हाडका लागत नाही, काही लागत नाही, काही लागत नाही, काहीच लागत नाही. त्याला फक्त लागतं प्रेम लागतो आणि त्या भगवान परमात्म्याला फक्त भाव लागतो. त्याच्यामुळं भगवान परमात्मा वृंदावनातून मथुरेला जाताना ढसा ढसा माझा भगवान परमात्मा रडला. कोणाकरता? गोपाळांकरता. अहो देवानं आपल्याकरता रडाव. आपण रडतो पण आपण संसाराकरता रडतो आणि संसारामध्ये रडतो. आणि खरं पाहायला गेलं, जो माणूस शहाणा झाला ना, हे साधू संत महात्मे आपल्यावर हसतात. का हसतात? कशा करता हसतात? कारण त्यांना माहिती हे खोट्यासाठीच रडू राहील. आपण संसारामध्ये रडतो पण ह्या नासक्या किडक्या संसाराकरता रडतो माय बाप. परंतु आपण एकदा देवाकरता रडून पहा, तुमचं जिंदगीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा वृंदावनहून मथुरेला आले. मथुरेला आल्यानंतर भगवान परमात्मा आता द्वारिकेचे राजे झाले. भगवान परमात्म्याचा कालचा विवाह आपण थाटामाटामध्ये त्या ठिकाणी पाहिला. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी जय गोपाल राधा कृष्ण गोविंद. अगरबत्तीने केला गेम. भगवान परमात्म्याचा विवाह झाला. राजा परीक्षितीला त्या ठिकाणी भगवान शुकदेवजी सांगतात की भगवान परमात्म्याचे असे 16,108 विवाह झाले. त्याच्यामध्ये मुख्य पट्ट राण्या 8 आणि त्याच्यानंतर 16,100 लग्न एकदाच झाले. मग त्यावेळेला राजा परीक्षिती म्हणतात की देवाचे किती विवाह कसे झाले, काय झाले, तेवढं तुम्ही मला त्या ठिकाणी सांगा. मग आता भगवान शुकदेवजी सांगायला सुरुवात करतात. एक सत्राजित नावाचा राजा होता आणि त्याच्याकडं एक मणी होता. त्याला स्यमंतक नावाचा मणी असं म्हणतात. आणि तो मणी दिवसाला 8 भार सोनं त्या ठिकाणी, हो थांबा, 8 भार सोनं त्या ठिकाणी द्यायचा. आणि तो देत असताना असं त्या ठिकाणी त्याचं त्या मण्याचं वैशिष्ट्य होतं मायबाप. आणि सत्राजिताकडे भगवान परमात्म्याकडे ती बातमी आली, भगवान परमात्म्या कानापर्यंत ती गोष्ट आली तर तो मणी 8 भार सोनं त्या ठिकाणी रोज देतो. सूर्याचं त्या ठिकाणी, सूर्य उपासक होता सत्राजित राजा, आणि 8 भार सोनं त्या ठिकाणी रोज देतो म्हटल्यानंतर याची शोभा फक्त आपल्या तिजोरीत आहे. कारण त्याचा सांभाळ करणारा सुद्धा तेवढा ताकदवर असला पाहिजे. या मामा तेवढा ताकदवर त्या ठिकाणी असला पाहिजे.
म्हणून भगवान परमात्म्याने सहज त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी तो मणी भगवान परमात्म्याला दिला नाही. पण एक दिवस काय झालं, त्या सत्राजिताचा भाऊ प्रसेन त्यानं काय केलं, तो मणी घेतला आणि मणी घेऊन त्या ठिकाणी जंगलामध्ये शिकारी करता गेला. आणि शिकारी करता गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, एका वाघानं त्याची शिकार केली. आणि शिकार केल्यानंतर इकडं सत्राजित वाट पाहतो. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, अजून आपला भाऊ काय आला नाही. भाऊ आला नाही तर आला नाही, त्याच्या संग मणी सुद्धा. मग त्यानं लगेच भगवान परमात्म्यावर आळा घेतला. का तर हा मणी मागितला कोणी होता, भगवान परमात्म्यानं. आणि त्याला माहिती होतं भगवान परमात्मा आधीपासून काय आहे, बोला ना, भगवान परमात्मा कोण आहे, चोर आहे. माझ्या मामीने बरोबर उत्तर दिलं, देव चोर आहे का? भगवान परमात्मा चित्त चोरीले म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली. कितीतरी प्रमाण आहेत. तो भगवान परमात्मा आपल्या सर्वांचं हृदय चोरतो. त्याला माहिती होतं, हा लहानपणापासून याला सवय कशाची, चोरायची, चोरी करण्याची ह्याला सवय. त्याच्यामुळे जे चोऱ्या करायला चोर येत असते ना, त्यांना मारीत जाऊ नका. वय मामा, एखादा चोर जर आला घर फोडा आला तर त्याला मारीत जाऊ नका. का न जाने पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. तर भगवान परमात्मा कुठल्या रूपामध्ये तुम्हाला भेटन. चोरी कोण करायचा, माय देव करायचा. मग घरात चोरी करायला येणारा देव आहे का चोर आहे? त्याचा हळदी कुकू लावून आपण पूजा करीत चला, तो चोर नाही, तो कोण आहे, देव आहे. ऐका, तसं नाही, विनोदाचा भाग सोडा. ऐका, सत्राजित म्हटला हा लहानपणापासून चोर, याला चोऱ्या करायचा नाद आहे. म्हणून आपल्या भावाला सुद्धा यानं त्या मण्याच्या बदल्यामध्ये आपल्या भावाला मारलं आणि तो मणी चोरून नेला. असं त्या ठिकाणी कलंक भगवान परमात्म्यावर लावला. ऐका, असा जो काय कलंक आहे ना महाराज, तो वाऱ्यासारखा पसरत चालतो. त्या ठिकाणी त्याला आपण अडवू शकत नाही. तो लोकांच्या मारणाऱ्याच्या हाताला आपण धरू शकतो, ती काठी अडवू शकतो, परंतु बोलणाऱ्याच्या तोंड आपण दाबू शकत नाही. त्या ठिकाणी ती पसरत 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 भगवान परमात्म्याच्या कानापर्यंत गोष्ट आली. भगवान परमात्मा म्हणतात, बघा आपण त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं, मग जल से पतला कोण है, कोण भूमि से भारी, कोण अगन से तेज है, कोण काजल से कारी. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, और काजल कलंक काजर से कारी. असं सांगत चला थोडं थोडं. आता मी तुमच्यापेक्षा लहान आहे, सांगत चला. हा झालंय, 10 मिनिटं थांबा. हे 10 मिनिटांनी सुट्टी देणार मी ह्यांना. आज सुट्टी नाही, आज शेवटचा दिवस आहे. लय भजन करते ते, त्याच्यामुळे ह्यांना सोडायचं नाही. आज बराबर कीर्तन 9ला चालू होत आहे ना, 7:30ला 8:30ला आपल्याला सोडायचं. तर असेच बसा, कशी उठतात पहा. मी असं रिंगण मारलेलं आहे, रिंगण. जे उठणार बाहेर गेलं कोण भट स्वाहा. ऐका, तर भगवंतावर कलंक लागला. कलंक काजळापेक्षा आहे काळे महाराज. एक वेळ डाग लागलेला आपण डाग पुसू शकतो, पण कलंक आपण लवकर त्या ठिकाणी पुसल्या जात नाही. मग भगवान परमात्म्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. भगवान परमात्म्याने शोध घेतला. आपल्याला सर्वांना कथाबाईक माहिती आहे. जंगलामध्ये त्या ठिकाणी गेले, तिथं प्रसेन मरून पडलेला होता. जवळच वाघाचे ठसे होते. ते वाघाच्या मागं भगवान परमात्मा पावलाच्या मागं त्या ठिकाणी गेले. ते एका गुहेमध्ये त्या ठिकाणी, तिथं वाघही मरून पडलेला होता. मरून पडल्या ठिकाणी त्या अस्वलाचे हाताचे ठसे होते, पायाचे ठसे होते. त्या ठस्यांचा मागोवा घेत घेत भगवान परमात्मा एका गुहेमध्ये गेले. तिथं एक लहान मुलगी, सुंदर अशी तरुण मुलगी, सुंदर अशी मुलगी होती. तिच्या हातामध्ये तो मणी होता. ती होती मुलगी कोण, जांबुवंतांची मुलगी जांबुवंती. त्या ठिकाणी भगवान परमात्मा जांबुवंतासोबत भेट झाली. त्या जांबुवंतीला त्या ठिकाणी जांबुवंतांना सांगितलं, देवा हा मणी न्या, पण मी मणी माझ्या पोरीला दिलेला आहे. म्हणून आता तुम्हाला जर तो मणी पाहिजे असेल तर मणी तुम्हाला करावं लागेल. म्हणजे माझी पोरगी तुम्हाला करावं लागेल. पोरगी एखादा तुमची झाली तर तिचं सगळं, तिची सर्व संपत्ती, तिचं जे काय असेल ते सर्व तुमचं झालं. त्याच्यावर अधिकार कोणाचा, पतीचा. परंतु हे आजकाल ही कथा खरं तर जास्त सांगितली गेली पाहिजे. आता कळत नाही आजकाल. आपण मुलीसोबत त्या ठिकाणी जेवढं काय, उलट मुलीला आपण दिलं पाहिजे, मुलीकडून घेतलं नाही पाहिजे. आणि एकदा मुलीला पाठवून दिलं, तिची बोलवण केली का पोरीने परत माघारी
आलं नाही पाहिजे, काही मागितलं नाही पाहिजे, अधिकार नाही. बापाजवळ माग, आईजवळ थोडंफार तेवढं संसारापुरतं मागितलं पाहिजे, परंतु भाऊ हिस्सा मागणं हे पाप आहे. आता सध्याच्या काळात तो आहे, एकदा बापाने बोलवण करून दिली, तुझा काही संबंध नाही माहिती तर तू फक्त यायचं घरी, थांबायचं, भावाकडून साडी चोळी घ्यायची, नीट आपल्या घरी निघून जायचं. बस ती हिथं येऊन त्याच्या डोंबल्यावर त्यालाही सुखाने जगू देत नाही. पार भाऊ वाळून चाललेत आजकाल. भाऊ हिस्सा मागू नाही माय. तुला काय कमी केलंय तुझ्या बापानं? बोलवण करून दिली. ऐका, असो सांगायचा भाव काय. भगवान परमात्मा जांबुवंतीला घेऊन त्या ठिकाणी आले. सतराजिताला त्या मणी आणून दिला. सतराजिताला लाज वाटली, आपण सगळ्यांसोबत दुश्मनी करावं, पण भगवान परमात्म्यासोबत आपण दुश्मनी केली नाही पाहिजे, म्हणून त्याची सत्यभामा नावाची मुलगी भगवान परमात्म्याला दिली. तसे 2 विवाह माझ्या भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी द्वारकेमध्ये भगवान परमात्म्याचे झाले. नंतर एक कालिंदी, सूर्यनारायणाची मुलगी होती कालिंदी, तिच्यासोबत माझ्या भगवान परमात्म्याचा 4था विवाह त्या ठिकाणी झाला. 5वा विवाह उज्जैन देशाचा राजा, अवंती देशाचा राजा, त्याची बहीण होती मित्रवृंदा, तिच्यासोबत माझ्या भगवान परमात्म्याचा 5वा विवाह झाला. पुढे कौशल देशाचा राजा होता नग्नजित, त्याची सत्या नावाची मुलगी होती, तिच्यासोबत माझ्या भगवान परमात्म्याचा 6वा विवाह झाला. 7वा विवाह त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आत्या होती, त्या आत्याची मुलगी, तिचं नाव भद्रा, तिच्यासोबत माझ्या भगवान परमात्म्याचा 7वा विवाह झाला. आणि 8वा विवाह मद्र देशाचा राजा, त्याच्या मुलीचं नाव लक्ष्मणा, त्याच्यासोबत माझ्या भगवान परमात्म्याचा 8वा विवाह झाला. असे 8 विवाह माझ्या भगवान परमात्म्याचे झाले. आणि 16,100 एकदाच झाले. म्हणजे कसे झाले? एक भौमासूर नावाचा दैत्य होता. ही जी पृथ्वी माता आहे ना, ही धरणी माता, तिचा मुलगा असणारा भौमासूर. त्या भौमासुराने त्याने एक फोन केला होता, प्रतिज्ञा केली होती. आता पागल लोक, येडे लोक, बेवडे लोक काय प्रतिज्ञा करतील ह्याचा मेळच नाही. काही प्रतिज्ञा करतात, काही येड्यावानी प्रतिज्ञा करतात. ह्यानं प्रतिज्ञा केली एकदाच 20,000 पोरींसंग राजकुमारींसोबत लग्न करायचं. म्हणून तो काय करायचा, असं त्या ठिकाणी त्रैलोक्यामध्ये हिंडायचा. सुंदर त्या ठिकाणी युवती दिसली, राजकुमारी दिसली, तिला उचलून आणायचं आणि त्या गुहेमध्ये ठेवून द्यायचे. भली मोठी गुहा होती, त्या गुहेमध्ये त्या ठिकाणी डांबून ठेवायचा. असे करता करता 16,100 मुली त्या ठिकाणी त्यानं त्या गुहेमध्ये डांबून ठेवल्या. त्या भगवान परमात्म्यापर्यंत नारदजींनी बातमी पोहोचवली. भगवान परमात्मा तिथं आले, भौमासुराचा त्या ठिकाणी वध केला. आणि वध करून त्या सर्व 16,100 मुलींना भगवान परमात्म्याने सोडवल्यानंतर त्या मुली आता भगवान परमात्म्याला हात जोडून म्हणतात, देवा तू आम्हाला का सोडवलं? असंही आम्ही मेलेलेच होतो, कारण आता इथून घरी गेलो तर आम्हाला घरचे जवळ करणार आहेत का? जरी आम्ही, आमचे आईबाप आमच्यावर कृपा करतील, आम्हाला जवळ करतील, पण आम्ही ज्यांच्यासोबत लग्न करायची इच्छा होईल आम्हाला, किंवा आमचा ज्यांच्यासोबत विवाह करतील ते आमच्यासोबत विवाह करतील का? जरी समजा त्यांनी विवाह केला तरी आम्हाला आयुष्यभर टोमणे खावं लागतील का भौमासुराच्या गुहेमध्ये तुम्ही राहून आल्यात? त्याच्यापेक्षा आम्ही मेलेल्याच बऱ्या होतो ना. त्यापेक्षा आम्हाला जसं भौमासुराला मारून टाकलं तसं आम्हाला मारून टाक, पण आता आम्हाला घरी जायचं नाही. एकतर तुम्ही आमचा स्वीकार करा, नाही तर आम्ही फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. मग त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही फाशी बिशी घेऊ नका, ऐका. आणि मग भगवान परमात्म्याने त्यांच्यासोबत विवाह केला. परंतु काय केला त्याचं उत्तर असं आहे, एखादा मोठा राजा आहे आणि त्या राजानं जर एखाद्या भिकारीसोबत जर लग्न केलं, भिकारीन पुरीसोबत, तर लोक त्या भिकारणीला भिकारी म्हणतील का सलाम ठोकतील? बोला ना पटकन. चहा प्यायचं ना तुम्हाला? दुधाचा चहा आहे आज, दूध मी आणलंय आज, हो ना? चहा घ्या मामी, दूध आणलं मी तुमच्याकडून 2 लिटर आज. मग पैसे मी दिलेत, त्या फुकट देत होत्या, म्हणलं फुकट नको मला. माझ्या कथा ऐकणाऱ्या माता माऊल्या लई येतात, लई भजन करतात, त्याच्यामुळे मला पैशाने पाहिजे. वय मामी, दिले की नाही? तुमच्याकरता दूध आणलंय, सुंदर चहा आहे, प्यायचा ना? मग बोला टपक्यान. भिकारणीला भिकारी म्हणतील का? नाही म्हणणार. तिला सुद्धा तेवढा मान राहील, ती जी आज्ञा करेल ती सुद्धा आपल्याला ऐकावी लागेल. मग म्हणून भगवान परमात्म्याने त्या 16,100 मुलींसोबत द्वारकेला आणून एकदाच त्या ठिकाणी लग्न केलं. असा भगवान परमात्म्याचे 16,108 विवाह त्या ठिकाणी झाले, असं भगवान शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात. आता सर्वांना 10 मिनिटाची सुट्टी, सर्वांनी चहा घ्या, पाणी प्या आणि पुन्हा कथेला येऊन बसा.